नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये. आज आहे आमचा दुसरा दिवस मालवणचा. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही फ्रेश होऊन सगळे रेडी झालो आहे. आउटफिट चेक हे बघा, मस्त एक रेडी झालो आहे मी, सगळं झालं आहे. आता बाकी सगळे गेले चहा प्यायला, नाश्ता आम्ही बाहेर करणार आहे. तर आज आमचं मेन गोल आहे की लांबचे स्पॉट्स कव्हर करायचे, जसं की झालं कुणकेश्वर मंदिर आहेत, कड्यावरचा गणपती, अजून खूप सारे स्पॉट्स आहेत. तर ते आज आम्ही कव्हर करणार आहे. लांबचे जे स्पॉट्स आहेत ते. तर आता रेडी झालेत सगळे. गाडी पण आमची आलेली आहे इथे, हे बघा, बघू शकतात तुम्ही. हे बघा, गाडी पण आली इथे आता. तर गाडी आली आहे, आता आम्ही एक 5 ते 10 मिनटं तिथून निघू, मग तुम्हाला भेटतो पुढे. तर आम्ही आता पहिल्या स्पॉटला आलो आहे आमच्या धामापूरला. इथे भगवती देवी मंदिर आहे, तुम्ही बघू शकतात. हे बघा, इथे लिहिलं आहे भगवती देवी मंदिर. हे इथे आतमध्ये मंदिर आहे, इथे एक मंदिर आहे. तर तुम्हाला दाखवतोय मंदिर. त्याआधी शूज तर काढावे लागतील. हे बघा, मंदिर तुम्ही बघू शकता. ते या इकडे दशावतार पिक्चरची शूटिंग झाली होती. हो, हा. काय नाही बघ तुझ्याकडे चालतंय, एवढं काय नाही. ब्लॉग मध्ये येतोयच ना. मग बघू शकतात इथे इकडची ही नदी आहे, धामापूर नदी. किती मस्त आणि सुंदर नदी आहे, हे बघा, बघू शकतात तुम्ही. जसं की त्यांनी सांगितलं, इथे दशावतार मूवीची शूटिंग पण झालेली. तुम्ही व्ह्यू बघू शकतात लांब लांबपर्यंत. किती मोठी नदी आहे, सगळं खाली मासे पण आहेत. दाखवतो तुम्हाला, ही पण नदी दाखवतो, पण त्याआधी आपण इथे दर्शन करून घेऊया. नंतर काय दर्शन करून घेऊया. तर आम्ही आता दर्शन घेऊन आलो आहे. तिथं आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नव्हतं व्हिडिओ घेणं, तर त्यासाठी मग मला व्हिडिओ बंद करावी लागली. तर आता सध्या आम्ही इथं आलो आहे या नदीच्या इथे. बघू शकतात किती मोठी आणि एकदम सुंदर नदी आहे, बघा. काय मस्त नदी आहे, वा. या व्ह्यू बघू शकतात, हे बघा. ती मस्त व्ह्यू आहे, हे बघा. एकदम मनाला शांत वाटते इथे. तर आता आम्ही आलो आमच्या दुसऱ्या स्पॉटवरती. म्हणजे इथे एक मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, स्फटिक लिंग मंदिर आहे असं काहीतरी. एक्झॅक्ट माहीत नाही, मी पण फर्स्ट टाइम येतोय. बघूया आता काय एक्सपिरियन्स होतो या मंदिराचा आणि किती छान आहे ते. मी जागा बघू शकतात, अशा जागेवरती आहे ते सगळं, हे बघा. म्हणजे इकडचं व्ह्यू एक नंबर आहे भाई, बोलू नाही शकत, काय बोलायचं. पण चांगला आमचा थोडाफार एक्सपिरियन्स झाला. हा, ये बोल, काय एक्सपिरियन्स झाला. आता काय नाही बोल, आता बोल आता बोल काय बोल, तुला सांगायचं ना. हा, सगळ्या व्हिडिओ फक्त हायच करायचं असतं. आता आम्ही सर्वजण इथं काय आहे ते आधी माहिती करून घे. आता इथे दिलंय मोबाईल ऑन सायलेंट मोड. तुम्ही बघू शकतात हे मंदिर अशा प्रकारे, हे शिवलिंग आहे. खूप मस्त आणि खूप शांत वाटते बघून. बघू शकतो ते बघा, ती मस्तपैकी शिवलिंग आहे, ती छान वाटते बघून.
इथे व्हिडिओ अलाउड नाही पण तरी मी गपचूप घेतली व्हिडिओ. आता इकडचं दर्शन झालंय. तर तिथे व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं पण तरी मी गपचूप व्हिडिओ घेतली आहे आणि व्हिडिओ काढली पण आहे. ॲक्च्युली ती ही का मेडिटेशनची जागा आहे म्हणून तिथे सांगितलेलं फोन अलाउड नाही, मेंटेन सायलेन्स सांगितलेलं. पण खरंच खूप शांत जागा आहे ती. आता आम्ही आलो आमच्या तिसऱ्या स्पॉटमध्ये, जे आहे सगळ्यात प्रसिद्ध जागा आंगणेवाडी. ही मालवणची सगळ्यात प्रसिद्ध जागा आहे आणि इथे एक मंदिर आहे. हे बघा तुम्ही बघू शकतात, हे मंदिर आहे इथे. इथून मंदिरचं एंट्रन्स आहे, हे आहे. मी आता इथे आत आलोय, तुम्ही आतलं बघू शकता, एकदम थंड जागा आहे. आता तुम्ही मंदिर बघाय बघा, किती मस्त मंदिर आहे. हे बघा मंदिर बघा, हे बघा. हे मंदिर पूर्ण मार्बल्सने बनलंय, तर जागा एकदम थंड आहे. बघा मंदिर बघा किती मस्त मंदिर आहे. एकदम शांत मस्त जागा आहे, थंड वाटते एकदम थंड वातावरण. तर मगाशी पूर्ण व्हिडिओ घेता आली नाही, गपचूप व्हिडिओ घेत होतो पण तिथून बोलले आणि लगेच फोन बंद करायला सांगितलं, तर आम्ही व्हिडिओ लगेच बंद केली, उगाच काय कोण बोलायला नको. तर दर्शन एकदम मस्त आलंय. हाच फायदा असतो महिन्याच्या एकदम शेवटी येण्याचा, की दर्शन एकदम आम्ही जिथे पण जातो ना सगळीकडे 2-2 मिनिटात दर्शन होते, जास्त वेळ लागत नाहीये म्हणजे. आणि एकदम शांतपणे मस्त दर्शन होतं, काहीच टेन्शन नाही, काहीच कष्ट लागत नाहीयेत. तुम्ही बाहेरून व्ह्यू बघू शकतात मंदिरचा, आहे बघा. मंदिर तसं छान आहे. आम्ही लास्ट टाइम जेव्हा आलेलो ना तेव्हा हे असं नव्हतं. हे मागच्या वर्षी काहीतरी नवीन बनवलंय, चांगलं रिनोव्हेट केलंय. छान होतं मंदिर तसं काय. इतका प्रवासानंतर आता कुठे जाऊन आम्ही जेवायला थांबलोय, त्यात पण 2-3 हॉटेल फिरलो, शेवटी जाऊन हा भेटलाय. कुठेच जागा नाही बसायला. इथे पण बघा जागा बघा, फुल पॅक्ड आहे, फुल फुल आहे इथे, भरलेली आहे. बसायला इथे जागा नाही. शेवटी जाऊन 10 मिनिटं थांबायला सांगितलंय, मग तेव्हा जाऊन जागा भेटेल. आणि त्यात गरमी तर इतकी होते ना, पूर्ण घामाने अंग भिजले, पूर्ण शर्ट हे झालंय. त्यात आता या गरमीच्या जागेत बसायचंय. बघू आता 20 मिनिटानंतर आमचं इथं जेवण आलं. मुलं बघू शकतात मी व्हेज थांबलोय. आज शनिवार तर सगळ्यांना व्हेज खावं. आपण व्हेज करतोय आज. व्हेज थालीमध्ये काय 2 चपात्या आहेत, कसलं तरी रस्सा आहे, डाळ आहे, लस्सी आहे, दही आहे, गुलाबजामुन आहे आणि मालवण स्पेशल सोलकढी आहे, आमरस आहे, वांग्याची भाजी, वाटण्याची भाजी आहे. बघूया आता जेवणाची चव कशी आहे. आता जेवण सगळं झालंय. आता आम्ही आलो आमच्या पुढच्या स्टॉपवर, जो आहे गणपतीचं मंदिर आहे इथे एक. बघूया आता काय तिथे. बघू शकतात मंदिर असं आहे, छान आहे एकदम मंदिर. काय बोल. आता दर्शन घेऊया आपण. काय काय नाही, शांतता एकदम. अशी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवते, एक्सप्लोर करूया मंदिर. बघा इथे जागा आहे ही, बघा पाणी बघा ते. ऍक्च्युली हा मंदिर जो आहे ना, तर इथे गणपती आहे, तर ह्या गणपतीला पाण्यातला गणपती पण बोलतात. आता ते का बोलतात ते बघूया आपण आता. इकडचं एक आहे की कोकणात आहेत ना, तुम्हाला देवाचे मंदिर एकदम मस्तपैकी खूप सारे दिसतील.
आणि एकदम साफ, एकदम घाण नाही काय नाही. हे बघा, हे बघा, हा पाण्यातला गणपती. मासे बघा, ती मस्त किती मासे आहेत. कासव पण आहे इथे. हा सध्याशी गरमीमुळे पाणी खूप कमी येते, पाणी कमी झाले आता. ते इथं पूर्ण असं पाणी असायचं, पण सध्या आता इथे पाणी नाहीये. गरमी जितकी झाली की पाणीच नाही आता इथे. बघा, इथे एक आहे. जागा बघू शकतो तुम्ही, किती मस्त जागा आहे. आता इकडचं पण दर्शन झालंय. आता आता आमचा मेन स्पॉट आहे, तिथे चाललोय आता आम्ही. पण जायची अजिबात इच्छा होत नाही, गरमी इतकी आहे ना, घामाने पूर्ण अंग भिजलंय. इच्छाच होत नाही आता ट्रॅव्हल करायची. मेन स्पॉट कुणकेश्वर मंदिर आहे, आता तिथेच चाललोय. आता परत गाडीत जायचंय यार, कंटाळा आलाय. जाम कंटाळा येतोय ट्रॅव्हलिंग करायला गाडीने, जीव जातो पूर्ण. त्यात ना पुढे बसला थोडी हवा लागत आहे ना काय. आम्ही आमच्या आता मेन स्पॉटवरती जिथे आम्ही येणार होतो तिथे आम्ही पोहोचलोय आता. कुणकेश्वर मंदिर हे मालवणचं सगळ्यात मोठं मंदिर आहे, सगळ्यात मोठं जर कुणकेश्वर मंदिर. हे ते कुणकेश्वर मंदिर आणि त्या बाजूला तुम्ही बघू शकतात किती सुंदर समुद्र आहे. हे बघा, आता इकडचं दर्शन झालं की आपल्या इथेच जायचंय. तर भेटूया तुम्हाला बीच वरती. सॉरी भावांनो, आम्हाला मंदिरचा काय रिव्ह्यू घेता आला नाही, का शूट करता आलं नाही, कारण की मंदिरच्या आत जरा हे बघा काय झालं, त्यामुळे मग आम्हाला मंदिरचं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवता आली नाही. आता आम्हाला नीट दर्शन पण घेता आलं नाहीये, लफडामुळे एवढं हे झालं नाही. पहिल्यांदा कुठे मंदिराच्या त्या देवाच्या त्याला आणि असं असं काहीतरी झालंय आमच्यासोबत. काय माहिती आता, काय यात चुकी तर आमची काय नव्हती, पण देवाने बघितलं, त्याला माहिती कोणाची चुकी आहे. बघूया आता काय होतं काय नाही. आजचा ऑलमोस्ट दिवस एकदम मस्त गेला, सगळे दर्शन नीट झाले, सगळं नीट झालं. पण त्या एका भांडणामुळे त्यानंतर एवढं दिवस खराब गेला ना आमचा, त्यानंतरचा इतकं बेकार. आता बघा अशा रस्त्यावरती एकदम अंधार आहे रस्ता, काहीच नाही ना लाईट ना काय. अशा रस्त्यावरती आमचा टायर पंक्चर झालाय, हे बघा. आणि त्यात हे बघा आता इथे टायर बदलायला तरी अर्धा पाऊण तास जाईल. बघूया आता काय होतंय. आजचा अर्ध्यापेक्षा जास्त दिवस तर जाऊ दे, आता बोलू नाही शकत, शब्द नाहीत माझ्याकडे. तर फायनली आजचा हॅक्टिक दिवस संपलाय. खूप धावपळ झाली, खूप झिकझिक पण झाली आहे, पण जे झालं ते झालं. आता आजचा दिवस लक्षात राहील मला हा कायम. जे आज झालंय ना ते कायम लक्षात राहणार आहे आज. तर आता जाऊ दे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त मेन मेन स्पॉट सगळे कव्हर केलेत. जे ट्रॅव्हलचा ब्लॉग होता, जे ट्रॅव्हल केलं ते न दाखवलं. जर ते दाखवलं असतं आजची व्हिडिओ खूप लॉंग झाली असती, म्हणजे अर्धा तास पेक्षा जास्त वरती गेली असती. म्हणून फक्त तुम्हाला मेन मेन शॉर्ट्स दाखवलेत आणि जे मेन जिथे आम्ही व्हिजिट केलं तेच दाखवलं फक्त. तर मग
आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. टाटा. पीस आउट.